सोलापुरात विधान परिषदेसाठी विरोधकांकडे संख्याबळ नाही असं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। व्यवस्थेवर ताण न आणता विरोधकांनी निवडणूक बिनविरोध करावी असं सुद्धा गोरे यांनी म्हटलंय। विधान परिषदेसाठी भाजपकडे 616 मतांपैकी 450 मतं आहेत असं देखील जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे। 616 मतदारांपैकी साधारण भारतीय जनता पक्ष आणि आमच्या सहकारी म्हणजे फक्त भारतीय जनता पक्षाचे सहकारी आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही साधारण 450 मतांच्या आसपास आमची संख्या आहे। माझं विरोधकांना आव्हान आहे की ते ठीक आहे, निवडून येण्यासारखी परिस्थिती असते तर आपण निवडणूक लढवा, माझं काय म्हणणं नाही। शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत, पण अशा परिस्थितीत फक्त व्यवस्थेवर ताण आणण्यासाठी याच्यासाठी निवडणूक होऊ नये असं माझी विनंती आहे। छत्रपती संभाजीनगरच्या साजापूर पेट्रोल पंपावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। पेट्रोल चालक स्टॉक दाखवत नाहीत, त्यांनी पंप बंद केलाय अशी व्यथा शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली। पालकमंत्री शिरसाटांच्या सूचनेनंतर जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारींकडून पेट्रोल पंपाच्या स्टॉकची तपासणी करण्यात आली। डिझेलचा स्टॉक असताना सुद्धा पंप बंद करण्यात आल्याचं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी म्हटलंय। स्टॉक तर अवेलेबल होता डिझेलचा, खरं तर पंप बंद करायला नाही पाहिजे होता, पण त्यांचं म्हणणं की सगळे भांडणं झालीत, पण ते सगळेच पंप बंद करणं आवश्यक होतं। पण ज्यावेळेस लोक लाईनमध्ये असतील त्यावेळेस पंपांनी आपला स्टॉक रिझर्व होईपर्यंत त्यांना देणं हे त्यांचं कर्तव्य आहे। यामध्ये खरंच त्यांनी चूक केलेली आहे। मी आता स्टॉक चेक केला, जवळपास 2300 लिटर डिझेल उपलब्ध आहे, म्हणजे जवळपास 2000ला जर रिझर्व लागेल तर 300 लिटर विकू शकेल जास्तीत जास्त, आणि जवळपास 3000 लिटर पेट्रोल शिल्लक आहे। त्यामुळे आपण पंपांना इन्स्ट्रक्शन ते देतो की आपण जोपर्यंत स्टॉक तुमचा रिझर्व लागत नाही तोपर्यंत सगळ्या टाकलेल्या सर्व लोकांना डिझेल आणि पेट्रोल वेळेवर मिळणं आद्य कर्तव्य आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे काँग्रेस आमदार संजय मेश्राम आणि उपोषणकर्त्यामध्ये शाब्दिक चकमक झाली। चिखली गावात 17 मे पासून रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणस्थळी आमदार संजय मेश्राम भेट देण्यासाठी गेले होते। ग्रामस्थांनी रस्ता कसा वाटला असा प्रश्न विचारताच आमदार संतापले। आमदार मेश्राम यांनी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। जळगावमधील मुंबई नागपूर महामार्गालगत असलेल्या विशाल पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती। 24 तासानंतर पेट्रोल डिझेलचा साठा उपलब्ध झाल्यानंतर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती। 48 तासांपासून 7 ते 8 गॅस सिलेंडर पुरवठा करणारे वाहनं इंधन अभावी पंपावरच उभे होते। इंधनाअभावी नागरिकांना दुहेरी फटका बसला। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। जळगाव शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा कायम असल्याने पेट्रोल पंपांवरील गर्दी देखील कायम असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे। मोजकेच पेट्रोल पंप या ठिकाणी शिल्लक आहे आणि ज्या पेट्रोल पंपावर साठा जो आहे उपलब्ध होता आहे तो अवघ्या काही तासांमध्येच या ठिकाणी तो साठा संपत असल्यामुळे त्यामुळेच आता इतरही पेट्रोल पंपांबरोबर जळगाव शहरातल्या पेट्रोल पंपावर देखील वाहनधारकांची मोठी गर्दी होत आहे आणि या डिझेल टंचाईचा जो आहे गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील कंपन्यांना देखील मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन जगदीश सन्नांशीसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। नांदेडच्या एसटी महामंडळाच्या आगारामध्ये शिरून बस चोरीचा प्रयत्न झालाय। एसटी बस सुरू करून गेटपर्यंत आणल्याची धक्कादायक घटना घडली। कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एसटी बस चोरीचा प्रयत्न फसलाय।